66 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वीवरच्या या महाकाय राज्याची एक सुंदर सकाळ सुरू झाली होती. सूर्य उगवला होता, जंगल शांत होतं. डायनासोर आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. कोणी शिकार करत होतं, कोणी खात होतं, कोणी आपल्या पिल्लांसोबत खेळत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे हा. आज आपण जाणून घेणार आहोत त्या दिवसाची खरी गोष्ट, ज्या दिवशी पृथ्वी कायमची बदलते. परत जाऊया 66 दशलक्ष वर्षापूर्वी. त्यावेळी पृथ्वी आजपेक्षा खूप वेगळी होती. जंगल अधिक दाट होतं, हवा गरम होती आणि पृथ्वीवर राज्य होतं डायनासोरांचं. महाकाय टी-रेक्स जंगलातून सावकाश चालत होता. त्याचा प्रत्येक पाय जमिनीला हादरवत होता. समुद्रात मोसासोरस नावाचा एक महाकाय शिकारी पाण्यातून वेगाने पोहत होता. आकाशात क्वेटझाकोटल्स विमान एवढा मोठा उडणारा प्राणी घिरट्या घालत होता. पृथ्वीवर 700 पेक्षा जास्त डायनासोर प्रजाती राहत होत्या. सगळं सामान्य होतं, पण स्पेसमध्ये एक भयानक संकट पृथ्वीच्या दिशेने येत होते आणि त्याचा वेग ताशी 72,000 किलोमीटर. हा ॲस्ट्रॉइड मेक्सिकोच्या दिशेने येत होता. सायंटिस्ट सांगतात हा ॲस्ट्रॉइड सुमारे 10 ते 15 किलोमीटर रुंद होता. तो पृथ्वीच्या वातावरणात शिरताच आकाश चमकायला लागलं, पण पृथ्वीवरील कोणत्याही डायनासोरला याची कल्पनाही नव्हती. आणि मग ॲस्ट्रॉइड पृथ्वीला आदळला. आजच्या मेक्सिकोमधील युकाटान भागात एक प्रचंड स्फोट झाला. त्या आघाताची शक्ती 100 कोटी अणुबॉम्बपेक्षाही जास्त होती. एका सेकंदात आकाश अग्नीनं होतं. लाखो टन दगड वाफ बनून हवेत उडाले. जवळचे सर्व डायनासोर क्षणात नष्ट झाले. समुद्रात महाकाय सुनामी निर्माण झाली आणि काही मिनिटातच संपूर्ण पृथ्वी हादरायला लागली. पण खरा विनाश आत्ता सुरू झाला होता. ॲस्ट्रॉइडमुळे एवढी धूळ आणि राख आकाशात गेली की सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणंच बंद झालं. सायंटिस्ट यालाच म्हणतात इम्पॅक्ट विंटर. संपूर्ण पृथ्वी अंधारात गेली. झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही म्हणून ती मरायला लागली. शाकाहारी प्राण्यांना अन्न मिळेनासे झाले आणि मग मांसाहारी प्राण्यांचीही उपासमार सुरू झाली. पृथ्वीचं तापमान अचानक कमी झालं. थंडी, अंधार आणि उपासमार ही परिस्थिती अनेक वर्ष चालली. एक एक करून पृथ्वीवरील महाकाय राज्य शांत होऊ लागले. टी-रेक्स, जो एकेकाळी पृथ्वीवरचा सर्वात शक्तिशाली शिकारी होता, तोही उपासमारी समोर हतबल झाला. काही वर्षातच पृथ्वीवरील 75% जीवसृष्टी नष्ट झाली. फक्त डायनासोरच नाही तर असंख्य झाडं, सागरी जीव आणि अनेक प्रजाती कायमच्या नाहीशा झाल्या. पण गोष्ट इथेच संपली नाही. आज एका नवीन युगाची सुरुवात झाली. छोटे सस्तन प्राणी जे आधी डायनासोरच्या सावलीत जगत होते, त्यांना आता जगण्याची नवी संधी मिळाली. लाखो वर्षांमध्ये हे छोटे प्राणी इव्हॉल्व्ह होत गेले. अखेरीस त्यांच्याच एका प्रजातीतून माणूस निर्माण झाला. म्हणजेच जर डायनासोर नष्ट झाले नसते तर कदाचित आपण इथे नसतो. मित्रांनो, एका ॲस्ट्रॉइडने पृथ्वीचा इतिहास कायम बदलून टाकला आणि त्या विनाशातूनच आपली सुरुवात झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हॅपी माइंड स्पेस अँड सायन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.